मी श्यामल साबळे, एमसेड न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। बातम्या सविस्तर। बुलेटवर येऊन फिल्मी स्टाईलने गोळीबार करणे युवकांना चांगलंच महागात पडलंय। त्यांना आष्टी पोलिसांनी बेडा ठोकला असून त्यांच्या ताब्यातून पिस्तूल आणि बुलेट जप्त केली आहे। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी भेट देऊन तात्काळ कारवाई केली। बुलेटवर येत फिल्मी स्टाईलने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या लोणी गावात ही घटना घडली असून या प्रकरणी कृष्णा खरात, भगवान तसनुसे यासह एका अल्पवयीन मुलाला आष्टी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, 2 मॅगझीन, 8 जिवंत कारतुसे पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला असून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावामध्ये आज दुपारी 3:30 जवळ एक असा फायरिंगचा प्रकार झाला। त्यामध्ये आरोपी कृष्णा खरात यांनी आणि यांच्यासोबत भगवान तसनुसे आणि अजून एक अल्पवयीन आरोपी, हे तिघांनी फिर्यादी सलीम शेख यांच्यासोबत काही पैसे घेणे देण्याच्या व्यवहारामध्ये फिर्यादीवर फायरिंग केली। जवळपास 3 ते 4 राऊंड फायर केला। या माहिती पोलीस स्टेशन इन्चार्ज इंगेवाडला जेव्हा भेटली तर लगेच पोलिसांनी नाकाबंदी केला आणि पडताना वेळी त्या आरोपीला आष्टी पोलीस स्टेशनचे जवळ नाकाबंदी पॉइंटवर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यामध्ये 307 विथ आरमॅक्टचा गुन्हा दाखल होईल। जेव्हा पोलिसांनी आरोपीला पकडला तर त्यांच्याकडून 2 मॅगझीन, 1 वेपन आणि 10 लाईव्ह राऊंड असे सापडले। जालना शहरातील नागेवाडी येथील एका युवकावर गोळीबार झाल्याची फिर्याद चंदनशिरा पोलिसात देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असून स्वतःच्याच पिस्तूलमधून गोळी झाडून तरुण जखमी झाल्याचं पोलीस तपासात समोर आले। त्यामुळे आता या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यातही घेतले। पोलीस ठाणे चंदनशिरा हद्दीमध्ये जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील नागेवाडी टोलनाका परिसरात दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार यांना अज्ञात 3 इसमांनी मोटारसायकलवर येऊन तोंडाला दस्ती बांधून त्यांना धाकत पडशा करून त्यांच्याकडील रोख रक्कम 95,000 रुपये लुटले आणि तक्रारदार यांनी अज्ञात इसमांना विरोध केला असता अज्ञात इसमांपैकी एका इसमाने त्यांच्यावर गावठी पिस्टल मधून गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले असल्याचं तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनशिरा जालना येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी पोस्टे चंदनशिरा यांना गुन्ह्याचे तपासकामी सूचना केल्यानंतर पोलीस ठाणे चंदनशिरा जालना येथे आरोपीच्या शोधाकरता स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती। तसेच गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये कौशल्यपूर्वक आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत असताना गुन्ह्यातील तक्रारदार यांनी कुठून तरी गावठी पिस्टल खरेदी करून आणली होती आणि सदर गावठी पिस्टलची ट्रायल घेण्याकरता त्यांनी साक्षीदार यांना बोलावून गावठी पिस्टल ट्रायल घेत असताना गावठी पिस्टलला मागे पुढे करून ट्रिगर दाबले, पण त्यामधून फायर झाले नाही। त्यानंतर तक्रारदार यांनी मोबाईलचे टॉर्च चालू केले आणि पुन्हा पिस्टलचे ट्रिगर दाबले असता पिस्टलमधून फायर होऊन गोळी मोबाईलच्या आरपार जाऊन तक्रारदार यांच्या उजव्या छातीवर लागली। ते पाहून साक्षीदार घाबरले आणि त्यांनी तक्रारदार यांना उपचार कामी दाखल केले। तक्रारदार आणि साक्षीदार यांनी आपल्याकडे गावठी पिस्टल असल्याचं आणि त्या गावठी पिस्टलची ट्रायल घेत असताना तक्रारदार जखमी झाला असल्याचं कोणालाही कळू नये म्हणून तक्रारदार आणि इतर अज्ञात इसमांनी गोळीबार करून 95,000 रुपये लुटले असल्याचा बनाव करून खोटी तक्रार दिली असल्याचं गुन्ह्यात तपासात निष्पन्न झालंय। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे चंदनशिरा, पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप, मारियो स्कॉट, सहाय्यक फौजदार सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, गजानन जारवाल, शरद पवार, राजेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पाटील, दीपक डेहंगळ यांनी केली आहे। काही
फायरिंगची घटना घडली होती ती बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे आपल्या तपासामध्ये. काय घटना एकंदरीत? पोलीस ठाणे चंदनझिरा जालना हद्दीमध्ये छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरती नागेवाडी टोलनाक्याच्या परिसरास तक्रारदार यांनी त्यांच्याकडून 95,000 लुटल्याचे व त्यांना अज्ञात इसमांनी तोंडाला दस्ते बांधून गोळीबार केल्याचा गुन्हा आमच्याकडे रजिस्टर करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता तक्रारदार व साक्षीदार यांनी तो गुन्हा बनावट रचला असून त्यांनी स्वतः ट्रायल करत असताना त्यांना ती देशी कट्ट्याची गोळी लागली असून त्यातील तक्रारदार हे जखमी असून ते सध्या औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सध्या नॉर्मल आहे आणि साक्षीदार जे या घटनेतील साक्षीदार आहेत त्यांना आम्ही परवाला अरेस्ट करून सध्या ते MCRमध्ये आहेत. त्यांना देशी कट्टा कुठून पुरवला आहे, त्यांनी कुठून आणलेला आहे या सदर घटनेचा तपास आम्ही करत असून नंतर पुराव्याशी अजून तपास निष्पन्न होईल. जालन्यात 5 दिवसीय समन्वयित योग शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. जालना महापालिका आणि पतंजली समितीचा हा संयुक्त उपक्रम आहे. जालना महानगरपालिका आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात 5 दिवसीय समन्वित योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून जुना जालना येथील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे दररोज सकाळी 6 ते 7:30 या वेळेत हे योगा शिबिर घेण्यात येणार आहे. त्यात ताणतणावापासून मुक्ती, मधुमेहावर नियंत्रण, वजनावर नियंत्रण, रोगप्रतिकार शक्तीत वाढ, हृदयाचे आरोग्य, अंतर्यामी शांतता आणि ऊर्जा शक्तीत वाढ, शरीराची लवचिकता आणि सदृढता याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांसाठी महिला पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून शिबिराचा जालनेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन जालना महापालिकेने आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह पतंजली योग समितीच्या वतीनं केलं आहे. जुना जालना भागातील कसबा परिसरातील पाण्याची समस्या संदर्भात महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त अर्पणा जाधव यांची महिला भगिनींनी भेट घेऊन या संदर्भात एक निवेदन दिले. कसबा भागातील महिला भगिनींच्या वतीने पाण्याची समस्या घेऊन महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अर्पणा जाधव आणि पाणी पुरवठा अभियंता राजेश बगळे यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे महिला भगिनींच्या वतीने मांडण्यात आले. जुना जालना भागातील कसबा परिसरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आणि पाणी पुरवठा करते वेळेस कसबा भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या भागात पिण्याचे पाणी भरताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. पिण्याचे पाणी पूर्णतः भरले जात नाही. या संदर्भात पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता ते नीट उत्तरे देत नाहीत, उडवाउडवीचे उत्तर देतात. या संदर्भात पाणी पुरवठा करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून वेळेवर आणि अधिक दाबाने या भागात पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील महिला भगिनींच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर सुनीता जाधव, वर्षा कुलकर्णी, अंजली देशमुख, पार्वताबाई खरात, रोहिणी देशमुख, सुषमा संगमुळे, मुक्ताबाई, पाऊल बुद्धे आदी महिलांच्या स्वाक्षर आहेत. आपलं नाव सांगा आणि काय समस्या घेऊन आला? वर्षा बाबासाहेब कुलकर्णी, कसबा जुना जालना. आणि पाण्याची समस्या घेऊन आलेलो आहे आम्ही. आम्हाला नेहमी पाणी कमी दाबाने येते आणि 1 तास पाणी येतं आणि रात्रीचं पाणी येतं. ह्या समस्या घेऊन आम्ही उपायुक्त अर्पणा जाधव मॅडमकडे आलेलो आहे. काय सांगितलं त्यांनी म्हणे करून देतो तुमचं काम, असं यांनी आम्हाला आव्हान दिलंय. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. किती दिवसाआड पाणी येतं? आम्हाला 8 ते 10 दिवसाला पाणी येतं. दबाव पूर्ण येत नाही? नाही, पूर्ण येतच नाही, कमी फोर्स नाही येतं. मोटर लावली तर थोडं कमी असं झटके मारत पाणी येतं आम्हाला. आमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे हा. अपेक्षा काय आहे? आम्हाला पाणी चांगलं फोर्स नाही यावं आणि ती पाईपलाईन जोडणी करून द्यावी, जी एक्सप्रेस लाईन गेलेली तेवढी. जालना बसस्थानकात बसची वाट पाहत असताना एका शेतकऱ्याची देव दाखवितो म्हणत एका भामट्यानं 42,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत. तुम्हाला देव दाखवितो म्हणत एकाला 42,000ला लुबाडल्याची घटना जालन्यात घडली आहे. जालना बस स्थानकात बसची वाट पाहत असताना एका शेतकऱ्याला देव दाखवितो म्हणत आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तुकाराम भीमराव खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. खडा हातावर ठेवून रुद्राक्ष करून देतो म्हणून एका भामट्यानं हात चालाकी करून तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असे 42,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
शेतकरी बांधवांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले सोयाबीन 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत नाफेड मार्फत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी केले। महाराष्ट्र शासनाच्या आवार सचिव संगीता शेळके यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत सोयाबीनच्या नाफेड मार्फत शासकीय खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिल्याचा शासन निर्णय जारी केलाय। या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले। सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की गेल्या अनेक महिन्यापासून नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी करणे चालू आहे। शासकीय खरेदीची मुदत संपली होती, परंतु राज्याच्या पणन विभागाने केंद्रातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे मुदतवाढ देण्यासाठी मागणी केली। या मागणीचा विचार करून या मागणीच्या अनुषंगानं केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। माझी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आग्रहाचे नम्र निवेदन आहे की त्यांनी 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर खरेदीसाठी न्यावे। याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले। पाहत रहा एमसी न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202।